नमस्कार. भगवान योगेश्वरांना प्रणाम करून गुरूंचं स्मरण करून आणि रसिक श्रोत्यांना नमन करून मी आज माझ्या व्याख्यानाला प्रारंभ करीत आहे. आजचा माझा विषय आहे श्री संत नरहरी सोनार. असं म्हणतात, आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर. आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर असं आपलं हे मराठी संत साहित्य आहे. संत साहित्याने अवघा परिसर हा सुगंधित केला. भक्तिरसामध्ये जणू आसमंत उजळून निघाला. दिव्याने दिवा पेटवावा तसं संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हा जो ज्ञानप्रदीप आहे तो समर्थपणे प्रज्वलित केला आणि पेटता ठेवला. आणि त्यांच्या या प्रकाशामध्ये अनेक कवी कवयित्री आपलं ईश्वर विषयक चिंतन आत्मसाक्षात्काराच्या पातळीवरून प्रकट करू लागले. आणि त्यांपैकीच नरहरी सोनार हे असेच एक संत होते. ज्ञानेश्वरांच्या भक्तांच्या मांदियाळीतील एक समर्थ पथिक म्हणून संत नरहरींचं नाव घेतलं जातं. पंढरी माहेर विठ्ठल माऊली या गजराने पंढरपूर दुमदुमलं असता नरहरी सोनार यांनी बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करीत काव्य निरांजनाने विठ्ठलाला ओवाळण्याचा सार्थ प्रयत्न केला. थोडीशी आपण वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी समजावून घेऊया. पंढरपूर आपण डोळ्यासमोर आणूया. सूर्यकिरणांची सोनेरी झळाळी अवघ्या चंद्रभागेवर पसरली आहे. धूसर पहाट वारा जललहरींवर येताच तो स्वच्छ प्रकाशमान झाला आहे. देवळांचे कळस ज्योतिर्मय झाले आहेत. प्रकाशाचे महादान कणाकणातून स्फुरत आहे. पुंडलिकाचा गाभारा घंटानादानी निनादून गेला आहे. आणि मग ज्ञानराजांच्या सुकुमार पावलांना जणू काही माथी घेत घेत हा रस्ता सुद्धा पुनीत होऊन गेला आहे. निवृत्तीनाथ, सोपानदेव यांच्याबरोबरच सदा मुक्त असलेल्या या मुक्ताईचं शहाणपण सुद्धा त्यांच्याबरोबर चालत येत आहे. आळंदीहून आलेल्या या 4 भावंडांबरोबरच ठिकठिकाणाहून आलेले संत आहेत, परमात्मे आहेत, महात्मे आहेत, परमयोगी सुद्धा आहेत. आणि विशेष करून त्यामध्ये असलेला संत मेळा, त्यांची नावं जर आपल्याला सांगायची, गर्वहरण झालेला योगी चांगदेव आहे. सर्वाभूती परमेश्वराची प्रचिती घडवणारा विसोबा खेचर आहे. हरी आणि हर यांचं ऐक्य रूप पावलेला सोनारातला नरहरी आहे. कुंभारातला ज्ञानवृद्ध गोरोबा आहे. शेतमळ्यामध्ये विठाई पाहणारा माळ्यातील सावता आहे. 16 ओळ्याच्या पलीकडे विठ्ठलाचं रूप पाहणारा आणि जाणणारा चोखोबा आहे. हरिमय झालेली जनाई आहे. आबालवृद्ध आहेत, नरनारी आहेत. 18 पगड जातीतले सारे जण भेदभाव विसरून इथे चंद्रभागातिरी जमले आहे. आणि या साऱ्यांना एकत्र आणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असे म्हणत नामया सुद्धा कीर्तन करीत आहे. टाळ मृदंगाचे गजर कानी येत आहेत.
दिंड्या पताकानी वातावरण सुशोभित झालेलं आहे. चंदनाचा गंध आसमंतात दरवळला आहे. संत मुखातून या अभंगांच्या अमृतधारा वर्षावत आहेत. मोगरा बहरला आहे. हृदय एक झालं आहे. आणि असा हा अनुपम सोहळा चंद्रभागा आणि पंढरीची भूमी अनुभवते आहे. समतेतून साधलेली ही अवीट गोडी एक नाही, दोन नाही, तब्बल 700 वर्षे चंद्रभागा अनुभवते आहे. भक्ती फुलांचा हा दरवळ संत साहित्यातून आज सुद्धा रंग, रस, रूप, गंध आणि स्पर्श यांची बरसात करणाराच ठरला आहे. आणि याच संप्रदायाच्या परंपरेतील ज्ञानेश्वरांच्या समकालीन असणारे संत कवी आहेत संत नरहरी सोनार. वारकरी संप्रदायाच्या पार्श्वभूमीवरच त्यांच्या या जीवनचरित्राचा आणि कार्यकर्तृत्वाचा आपण विचार करणार आहोत. असं म्हणतात बहिणाबाई, संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार. जनार्दन एकनाथा खांब दिला भागवता. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. संत बहिणाबाईंच्या या शब्दातच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा जणू काही इतिहासच आपल्याला उलगडून दाखवलेला दिसतो. एकाने ज्ञानपीठ उभं केलं तर दुसऱ्याने नामपीठ उभं केलं. वारकरी संप्रदायाच्या याच पार्श्वभूमीवर संत नरहरी सोनारांच्या संप्रदायाचा आपण मागोवा घेणार आहोत. जीवनचरित्राचा विचार करणार आहोत. आणि त्यांचा हा विचार नक्कीच सर्वांना उद्बोधक असाच ठरणार आहे. असं म्हणतात, संत चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. या उक्तीनुसार आपल्या समोर संत नरहरींचं चरित्र उलगडून दाखवण्याचा यथामती अल्पसा असा मी प्रयत्न करणार आहे. आणि ही संधी देणाऱ्या गीता धर्म मंडळाचे मी मनापासून धन्यवाद देते आहे. असं म्हणतात की हा जो वाङ्मय इतिहास आहे, हा इतिहास पाहिला तर असं आढळून येतं की नरहरी ही नाममुद्रा असलेले, नाममुद्रा म्हणजे नाव, नरहरी ही नाममुद्रा असलेले एकूण 9 नरहरी होऊन गेले. परंतु आज आपण ज्यांचा विचार करणार आहोत ते संत नरहरी सोनार यांच्या उत्तरकालीन आहेत. कालानुक्रमे नरहरी सोनार हे या सर्वांच्या पूर्वकालीन ठरतात. आणि म्हणून संत नरहरी सोनार हे ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या समकालीन संत कवी आहेत असे आपल्याला अनेक दाखल्यांवरून सांगता येईल. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या भोवती जो संतांचा मेळा असायचा त्यामध्ये नरहरी सोनारांचं नाव हे आवर्जून घेतलं जात असे. नरहरी सोनारांच्या जन्मशकाबद्दल सुद्धा कित्येक संशोधकांनी मौनच पाळलेलं आपल्याला दिसतं. पण तरी सुद्धा काही संतांच्या अभंगांवरून आपण निश्चितपणे काही आडाखे बांधू शकतो. संत निवृत्तीनाथांच्या अभंगामध्ये आपल्याला असं आढळतं, ज्ञानदेव सोपान विसोबा खेचर नरहरी सोनार नाचताती. निवृत्ती मुक्ताई चांगदेव गाला हरीचा पवाडा झेलिताती. तसेच तीर्थावळीच्या अभंगामध्ये सुद्धा संत नामदेवाने संत नरहरी सोनारांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. आरोगणासाठी म्हणजेच तीर्थयात्रेनंतर आपल्याकडे ज्याला आपण माउंद म्हणतात,
मावंद्याचं जे जेवण असतं त्या जेवणासाठी नरहरी सोनार आले होते असं त्यांनी अभंगामध्ये लिहून ठेवलेलं आहे. हा विसोबा खेचर आणि नरहरी सोनार हा गोरा कुंभार अंतर्निष्ठ, चोखा मेळा बंका भक्त वत्सल लाडका, तो बोलाविला देखा आरोगणे. यावरूनही की संत नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या समकालीन नरहरी सोनार आहेत हेही आपल्याला स्पष्ट होतं. त्याचप्रमाणे नरहरी सोनारांचा जो 10वा वंशज आहे त्याचं नाव आहे धुंडी सुत मालू. यांनी सुद्धा आपल्या भक्ती कथामृत या ग्रंथामध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. शककर्ता शालिवाहन 1235 जाण, प्रमादी नाम संवत्सर पूर्ण, माघ कृष्ण प्रतिपदा. भूवैकुंठ पंढरी क्षेत्र, नरहरी सोनार परम पवित्र, माध्यान्नी आला कुमुदिनी मित्र, देह अर्पिला तयान. 2 ठिकाणी त्यांच्या या जन्मशकाबद्दल म्हणजे जन्मतारखेबद्दल आपल्याला माहिती मिळते. तसंच बा रा क्षीरसागर या लेखकाने आपल्या पुस्तकात दिलेली जी काही माहिती आहे त्यानुसार शके 1115 अनुराधा नक्षत्र बुधवार रोजी श्रावण शुद्ध नवमीला प्रातःकाली नरहरींचा जन्म झाला असा उल्लेख त्यांच्या पुस्तकात आढळतो. एकूणच काय, या सगळ्यावरून हे सिद्ध होतं की नरहरी सोनार हे ज्ञानेश्वर आणि नामदेव या संतांच्या समकालीन संत होऊन गेले. नरहरी महाराजांचे मूळ पुरुष श्री रामचंद्र नाईक, त्यांचा थोडासा आपण पूर्व इतिहासही जाणून घेऊयात. हे सदाचार संपन्न होते. त्यांची पत्नी भाग्यवती जानकीबाई या थोर आचाराच्या पतिव्रता असे हे सुशील सदाचारी सद्गुणी दाम्पत्य पैठणच्या पुण्य परिसरामध्ये राहत होते, कालक्रमणा करीत होते. पैठण ही तर दक्षिण काशी, वेदविद्येचं आगर, गोदाकाठचं पैठण हे तर महाराष्ट्राचं वैभव. आणि या नायकांचा सुद्धा सराफीचा व्यवसाय होता, नीटनेटका व्यवसाय होता. आणि त्या परिसरात त्यांनी नाव लौकिक सुद्धा तसाच मिळवला होता. मनाच्या प्रसन्नतेबरोबरच व्यवहारी संपन्नतेचं वरदान सुद्धा त्यांना प्राप्त झालं. सचोटीचा व्यवसाय, उभयतांच्या अंगी असणारा दयाभाव, त्यामुळे त्यांच्या दारी येणारा याचक हा कधी विनमुख परत गेलाच नाही. अतिथीचा पोटीच्या कळवळ्याने सन्मान करावा हे जणू काही त्या जानकीबाईंचं एक व्रतच होतं. असं म्हणतात की माणसाचं जीवन हे सर्व बाजूनी परिपूर्ण असतंच असं नाही. कोठे काही एक आहे तर एक नाही. सध्याच्या व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला असंच दिसतं. सगळ्याच गोष्टी काही आपल्या मनासारख्या घडतात असं नाही. परंतु सांगायची गोष्ट अशी की असंच दर्शन जरी आपल्याला सगळीकडे घडत असलं तरी सुद्धा हे नाईक दाम्पत्य मात्र याला अपवाद होतं. संपत्ती आणि दया त्यांच्याकडे एकत्वानी नांदत होती. कृष्णदास नावाचा सद्गुणी मुलगा सुद्धा त्यांना प्राप्त झाला होता. तो सुद्धा त्यांच्या या संस्कारामध्ये लहानाचा मोठा होत होता. बघता बघता कृष्णदास मोठा झाला आणि एक दिवस या जानकीबाईंनी आपल्या पतिराजांना सांगितलं की आता गुरुदर्शन आणि अनुग्रह झाल्याशिवाय जीवन कृतार्थ होणार नाही. तेव्हा यासाठी काहीतरी मार्ग शोधणं आवश्यक आहे. पत्नीच्या सांगण्यानुसार रामचंद्ररावांनी तिथे जवळ असलेल्या सिद्धनागनाथांच्या भेटीला वडवळला जाण्याचं निश्चित केलं.
नागनाथ हे शंकराचे अवतार होते. त्यांच्या चरणी या पती पत्नींनी आपला भाव, मनातला भाव कथन केला आणि त्या गुरुमाऊलीने पण त्या उभयतांना अनुग्रहित केलं आणि कृतार्थ केलं. सांडून या थोरपण साधूसी लीन व्हावे संपूर्ण, असं जीवन ते व्यतीत करीत असतानाच त्या उभयतांनी मात्र आपला देह या वडवळ क्षेत्री श्री गुरुचरणी अर्पण केला, समर्पित केला. आणि त्यावेळी त्यांचा हा जो पुत्र आहे कृष्णदास, हा अवघा 5-6 वर्षाचा होता. असं म्हणतात की ईश्वर सगळ्यांचा सांभाळ करतो. जानकीबाईंच्या भावाने आपल्या भाच्यास 5-6 वर्षाच्या त्या चिमुकल्यास पोटाशी धरलं, त्याचा सांभाळ केला पोटच्या पोराप्रमाणे, लहानाचा मोठा केला. आणि एवढंच नाही तर स्वतंत्रपणे सराफीचा व्यवहार करण्याइतपत त्याला शहाणं करून सोडलं. आता कृष्णदास मोठा झाला, सराफीचा व्यवसाय करू लागला. आणि या कृष्णदासाच्या आयुष्यातील एक दिव्य घटना जी मी सांगणार आहे ती प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात साठवावी अशीच आहे. कारण भक्तीचा मळा नरहरींच्या जीवनामध्ये जो फुलत गेला, त्याला कारणीभूत असणारे त्यांचे हे जे वंशज आहेत, भक्तिरसामध्ये ओथंबलेले, तोच कण कण पाझरत नरहरींच्या भक्ती अभंगातून आपल्याला दिसतो आहे. दया करणे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, अशी ही कृष्णदासांची चित्तवृत्ती होती, स्वभाव होता. पहा, एकदा काय झालं, एका गृहस्थाने कृष्णदासांजवळ एक मोत्याची जोडी गहाण म्हणून ठेवली आणि पैसे घेतले. पुष्कळ दिवस झाले या गोष्टीला, पण त्याला ती काही सोडविता आली नाही. कृष्णदासांच्या तिजोरीमध्ये ही मोत्याची जोडी कित्येक दिवस तशीच पडून होती. एक दिवस कृष्णदास नदीवर स्नानासाठी गेले. स्नान करून बाहेर येताच त्या काठावरती एक स्त्री, ब्राह्मण स्त्री, पदराने डोळे पुसत असलेली त्यांना दिसली. तिला पाहून कृष्णदासांनी विचारलं. तिने कारण सांगितलं की स्नान करता करता नाकातली नथ ही पाण्यामध्ये वाहून गेली. घरामध्ये तर मुलाचं मौजी बंधन ठरलेलं आहे. नाकात नथ नसताना जर मी त्या समारंभात गेले तर लोक मला काय म्हणतील? घरची सासरची माणसं मला दूषण देतील. आणि या विचाराने मी रडते आहे. कृष्णदासांनी त्या मातेला समजावलं आणि क्षणात त्यांनी हा निर्णय घेतला. ते आपल्या घरी आले. आपल्या तिजोरीमध्ये असलेली मोत्याची जोडी जी होती ती त्या बाईंना, त्या मातेला ओटीत घातली आणि सांगितलं, जा यापासून नथ तयार कर. तो परमेश्वर तुझा पाठीराखा आहे, तुला काही कमी पडणार नाही. ती माता आनंदून गेली. डोळे पुसत पुसत घरी गेली. मौजी बंधनाचा जो कार्यक्रम होता तो सुंदर असा साजरा झाला. आणि असेच काही दिवस गेले. परंतु कृष्णदासाच्या या दातृत्वाचं कौतुक होण्याऐवजी त्याची मात्र त्या क्षेत्री निंदा होऊ लागली. आणि निंदा का झाली तर गहाणवट ठेवलेला माल यांनी दान म्हणून एका स्त्रीला दिला. तो मूळ मालक सुद्धा कृष्णदासांच्या घरी आला आणि माझी मोत्याची जोडी परत दे असं मागू लागला. कृष्णदासांनी खरी हकीकत त्याला सांगितली. 1.5 दमडीने दीड दुपटीने किंवा तू म्हणशील तेवढी किंमत मी द्यायला तयार आहे असं म्हणून लोटांगणही घातलं. परंतु
शेवटी तो मूळ मालक काही ऐकायला तयार होईना. बघता बघता ही वार्ता राजधर्माकडे गेली, राजदरबारामध्ये गेली. राजदरबारामध्ये ही घटना जाताच कृष्णदासांना बोलावणं आलं. कृष्णदास राजदरबारात हजर झाले. तिथेही त्यांनी आपली खरी खरी परिस्थिती सांगितली. माझ्याकडून तुमच्या दृष्टीने चूक झाली, परंतु त्या मोत्यांच्या जोडीची मी हवी तेवढी किंमत द्यायला तयार आहे, असेही त्यांनी लोटांगण घालून सांगितले. पण राजधर्म काही ऐकायला तयार होईना. शेवटी सत्व परीक्षाच भगवंताला पाहायची होती. परिस्थिती बिकट झाली. असं म्हणतात की यवन राजा पावन मनाचा, असं असणं फार कठीण असतं नाही का? आणि हीच परिस्थिती नेमकी त्यावेळी होती. कृष्णदासाला राजधर्माने शिक्षा फरमावली. कोणती शिक्षा? सुळावर देण्याची, फासावर लटकवण्याची शिक्षा कृष्णदासाला दिली. ही वार्ता ऐकून सज्जन अतिशय व्यथित झाले, पण दुर्जनांना मात्र अतिशय आनंद झाला. आनंदाच्या उकळ्या जणू फुटू लागल्या. पण कृष्णदास मात्र हरिभक्त होते बरं का. हरीचिया भक्ता नाही भय नाही चिंता, दुःख निवारिता तो नारायण. यावर त्यांची अतिशय श्रद्धा होती, निष्ठा होती. आणि मग बघता बघता सुळावर देण्याचा तो दिवस उजाडला. कृष्णदासांची नित्याची कर्म त्यांनी केली. प्रसन्नपणे देवपूजा केली. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भुजावे. मला यावरून गीतेतला श्लोक आठवतो का? न प्रवृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम, स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. शांत वृत्तीने थोडाफार फराळ केला, देवाला शेवटचा नमस्कार केला. अर्धांगी समीपच उभी होती. हे सगळं पाहून ती धाडकन जमिनीवर कोसळली. पाणी पाजून तिलाही सावध केलं. छोटा पुत्र हरिदास तोही जवळ होता. त्याचीही समजूत काढली आणि म्हणाले की परमेश्वराने जसं ठेवलं आहे तसं आपल्याला राहावं लागतं बाबा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. झालं. वधस्तंभाकडे जाण्याची वेळ आली. वधस्तंभाकडे जात असताना सुद्धा कृष्णदासांच्या मनात चित्तात कालवा कालव नाही. दुःखाचा दाट अंधार पसरलेला असताना सुद्धा समचित्ती राहणं हे संतांचंच काम असतं नाही का? संतांना जमतं नाही का? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे, मग मेरू पासुनी थोरे, दाट दुःखाचेनी डोंगरे, दारीचे परिभारे, परिचित्त न दाटे. सर्वत्र गर्दी झाली होती. कृष्णदासांचे मन मात्र नामचिंतनामध्ये गढून गेलं होतं. वधस्थान आलं. अधिकाऱ्यांनी फरमावलं, कुछ अल्लाह का नाम लेने का हो तो लेव ले. कृष्णदासांच्या चित्तामध्ये श्री हरीच होता. पडता जडभारी चित्तात दासी आठवावा हरी, मग तो होऊ नेदिशिण आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतेने 12 वाटा पळती विघ्ने, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. कृष्णदासांना सुळावर चढवताच त्या क्षणी एक आश्चर्य घडलं. तो वधस्तंभ कडाडून मोडला. त्या लोहाच्या सुळाला झाडाला पालवी फुटावी तशी कोमल पालवी फुटली आणि कृष्णदासांच्या नावासह भगवंतांच्या नावाचा जय जयकार गगनामध्ये दुमदुमला. साऱ्या लोकांना आश्चर्य वाटलं. ईश्वरावरील अचल निष्ठा ही चमत्काराला जन्म देते, त्याचं हे प्रत्यंतर होतं.
शेवटी त्या राजधर्माला सुद्धा कृष्णदासांचा यथोचित सत्कारच करावा लागला. गीतेमध्ये भगवंत सुद्धा आपल्याला हेच सांगतात, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असा हा भक्ती परंपरेचा अंकुर नरहरी सोनारांच्या अभंगामध्ये सुद्धा भक्तिभावाने उमललेला आपल्याला दिसतो. नरहरी सोनारांच्या पूर्वजांची जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर थोडक्यात आपल्याला अशी त्यांची वंशावळ सांगता येईल की रामचंद्र नाईकांचा मुलगा तो कृष्णदास, कृष्णदासांचा मुलगा हरिप्रसाद, हरिप्रसादांचा मुलगा मुकुंदराज, मुकुंदराजांचा मुलगा मुरारी, मुरारीचा मुलगा अच्युत आणि अच्युतराव आणि सावित्री माता यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला ते म्हणजे संत नरहरी सोनार. अच्युतराव वडिलांचं पिंडदान करण्यासाठी एकदा गयेला गेले. नंतर वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ते प्रतिष्ठानला गेले, म्हणजेच आळंदीला गेले आणि नंतर ते पंढरपुरामध्ये येऊन स्थायिक झाले. दोघेही पती पत्नी शिवभक्त होते. त्यांच्या पत्नीचं नाव सावित्रीबाई. अच्युतपंतांनी विठ्ठल मंदिराच्या शेजारीच असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरामध्ये आपला संसार थाटला होता आणि सुवर्णाचा व्यवसायही सुरू केला होता. दोघेही शिवभक्त होते. जवळजवळ एक तप म्हणजे 12 वर्ष त्यांनी अनुष्ठान केलं. आणि एक दिवस काय घडलं की सोनारीचा हा व्यवहार करत असताना त्यांच्या हातामध्ये असलेला हातोडा हातातून निसटला आणि तो हातोडा बरोबर त्या शिवलिंगाच्या म्हणजे त्या पिंडीवरती जाऊन आदळला. अच्युतपंतांना अतिशय दुःख झालं की 12 वर्ष मी हा व्यवसाय करतो पण आज माझ्या हातून असं घडलं तरी कसं. आपल्या प्रमादाबद्दल ते शोक करू लागले. देवादिदेवा, माझ्या हातून असा घोर अपराध घडला तरी कसा. मी समस्त अपराधांची राशी आहे. पिंडीवरती डोकं ठेवून ठेवून ते देवाला आळवू लागले. डोळ्यातून घळघळा घळघळा अश्रू वाहत होते. अच्युत संत पिंड कवळती स्फुंदत असे. अहो कटकटा ज्या दुखविले मी नीलकंठा. मज सारिखा पापी नाही तटा कोणी नसे वाटत असे. असे म्हणून म्हणून डोळ्यातून घळघळा अश्रू येत आहेत. पिंडीवरती डोकं ठेवलेलं आहे आणि त्याच क्षणी त्यांचा तो शोक पाहून देवालाही आता राहावेना. भगवान शंकर साक्षात पिंडीतून त्रिशूळ आणि डमरू घेऊन प्रत्यक्ष प्रकट झाले. भगवंत शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. उठ अच्युतपंता उठ, परम भगवत पुत्र असा तुझ्या पोटी येईल एवढाच आशीर्वाद देऊन ते क्षणात अंतर्धान पावले. अच्युतराव आणि सावित्री यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तेच हे नरहरी सोनार. रामायणातील जांबुवंतांचेच उदरी जन्म घेतला असे चांगदेव महाराजांनी नरहरी सोनारांची पत्रिका पाहून त्या क्षणी सांगितलं होतं. पुत्र झाला जैसा भास्कर की गवक्ष योगी शोधणार. पंढर 12 दिवशी पाळण्यात नाम नरहरी ठेविले तयाते. अशा प्रकारे नरहरींचं बारसं करण्यात आलं. पंढरपुरामध्ये अच्युतपंत आणि सावित्रीबाई या शिवोपासकांच्या घरामध्ये नरहरी आता लहानाचा मोठा होत होता. आई वडिलांकडून धर्मप्रवणतेचा अध्यात्माचा वारसा त्यांनी घेतला होता. महाराष्ट्रामध्ये त्यावेळी देवगिरीवर न्यायाचे पोशिंदे असलेले रामदेवराय यादव यांचं राज्य होतं.
ते मराठी भाषिक होते. सर्वत्र सुबत्ता होती, समृद्धी होती आणि मराठी भाषिक असल्यामुळे मराठी भाषेला सुद्धा राजाश्रय प्राप्त झाला होता. राजकीय स्थिरता होती. व्रतवैकल्य, अनुष्ठान यातच जीवनाची इति कर्तव्यता मानली जात होती. आणि पंढरपूर हे तर काय, पूर्वीपासूनच वारकऱ्यांचं श्रद्धास्थान होतं आणि आज सुद्धा आहे. पंढरीच्या विठ्ठलामध्ये विष्णूची आणि कृष्णाची विविध रूप भक्तांनी पाहिली होती. पण या विठ्ठल भक्ताच्या गावामध्ये मात्र विठ्ठल मंदिरापासून केवळ 4 हात अंतरावर राहून सुद्धा नरहरीची मात्र शिवावरची श्रद्धा थोडी सुद्धा ढळली नाही. हे विशेष आश्चर्य होतं. विठ्ठल भक्तांच्या मांदियाळीमध्ये हा शिवोपासक नरहरी स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतेजाने तळपत असणारा होता. शिवशंकराच्या ठाई त्याचा दृढ भाव होता, श्रद्धा होती, निष्ठा होती. पण ते मात्र कट्टर शिवभक्तच होते. मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्येच ते आता सोनारकी व्यवसाय करू लागले होते. जडावाचं सुंदर काम करण्यात ते आता वाकबगार सुद्धा झाले होते. शिवाची भक्ती, सोनारकी या व्यवसायावर असणारी श्रद्धा आणि त्यातील नैपुण्य यांनी त्यांचं व्यक्तिमत्व हे आकारलं होतं. शिवावरची असीम भक्ती आणि त्या भावनेपोटी आता त्यांना काव्य सुद्धा स्फुरू लागलं होतं. अभंगातून ते फक्त शिवशंकराची स्तुती करू लागले होते. शंकराची विविध रूपे अभंगातून मांडू लागले होते. त्यांचं जग सगळं हे शिवमयच झालं होतं. प्रातःकाळी चंद्रभागेवर जायचं, स्नान संध्या करायचं आणि प्रतिदिनी मल्लिकार्जुनाच्या मंदिरात किंवा गाभाऱ्यात ओम नमः शिवाय याच मंत्राचा गजर करायचा. परमेश्वर सानिध्याचं असीम असं समाधान ते अनुभवत होते, प्राप्त करत होते. आणि मग काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यामध्ये गंगा नावाची एक मुलगी एक सुख घेऊन आली. श्रीपती पोतदार ब्रह्मगिरीच्या सत्शील अशा माणसांची ही कन्या अशी सात्विक होती. नरहरी महाराजांच्या संसारी तिने पत्नी म्हणून प्रवेश केला आणि नरहरीचा संसार आता बहराला आला. मुलाचा समाधानी असा संसार पाहून अच्युतराव आणि सावित्रीबाई या दोघांनी कोर्टी या गावी असतानाच जगाचा निरोप घेतला. आईवडिलांचं छत्र अशा प्रकारे नाहीस झालं. परंतु प्रेमळ पत्नी, सोनारी व्यवसाय आणि शिवाची भक्ती यामध्ये ते आपलं दुःख विसरून गेले. त्यांच्या काव्य प्रतिभेची साथ आता त्यांना लाभली होती. प्रत्यक्ष देवाच्या मंदिरामध्ये संसार थाटणारा हा शिवभक्त होता. त्यांचं घर म्हणजे मंदिरच होतं. मल्लिकार्जुनाच्या मंदिरातच त्यांनी संसार थाटला होता. त्यांचं घर मंदिर बनलं होतं. पंढरपुरामध्ये मल्लिकार्जुनाच्या मंदिराच्या आवारात त्यांची छोटीशी खोली आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्यातले कित्येक जण पंढरपूरला गेले असतील. तिथेच म्हणे जे सोनारी काम ज्या मंदिरात बसून ते करायचे तिथे आता शिवपिंड आपल्याला दिसते. त्याच्याबरोबर नंदी सुद्धा आहे. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात उजव्या हातालाच ही खोली आहे आणि या मंदिरात आज आपल्याला 2 शिवपिंडी आणि 2 नंदी दिसत आहेत. हे मंदिर विठ्ठल मंदिरापासून फक्त 7-8 दुकानं सोडून आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या समोर आज नरहरी महाराजांच्या समाधी मंदिराची 3 मजली इमारत उभी असलेलीही आपल्या दृष्टीस पडते. आपण कधी काळी गेलो
तर जरूर हे मंदिर आपण पाहू. आता अशा प्रकारे नरहरी सोनारांची पत्नी समवेतता कालक्रमणात सुरू होती. वैष्णवांच्या पंढरीमध्ये राहून सुद्धा विठ्ठल मंदिरामध्ये न गेल्यानं त्यांचं काही बिघडलं नव्हतं. त्यांचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आपल्या कट्टर शिवभक्तीने तेजाळून जात होतं. महिपतीने त्यांच्या या भक्त विजय नावाच्या ग्रंथामध्ये या शिवभक्तीविषयी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आता परिसा श्रोते चतुर निजभक्त नरहरी सोनार तेणे आराधुनी श्री शंकर प्रसन्न केला निजनिष्ठे पंढरी क्षेत्री असो निवास. ह्या दोन ओळी अतिशय महत्वाच्या आहेत. पहा, पंढरी क्षेत्री असो निवास न जाये कदापि विठ्ठलाचे देवळास एकेची ठाई धरुनी विश्वास भजने केले उल्हासे जेवी मेघ न दिसता नयनी चातक न घेती भूमीचे पाणी तैसेची नरहरी शिवा वाचुनी दैवत कोणी न पूजी. गणेश चतुर्थीचा निशाकर दृष्टी न पाहती नारी नर तैसाची नरहरी सोनार न पाहे शिखर विठ्ठलाचे. पंढरपुरामध्ये राहून सुद्धा विठ्ठलाचं शिखर सुद्धा कळसाचं दर्शन सुद्धा न घेणारा हा शिवभक्त. परमेश्वरच जणू नरहरी महाराजांना आता घडू फुंकू घालू लागला होता. म्हणजेच काय, व्यवसायामध्ये मदत करत होता. अग्नीने रोज वागेश्वरीची पूजा होत होती. आतील मुशीतून रोज सोनं वितळवलं जात होतं. नवीन नवीन आकार घडत होते, अलंकार निर्माण होत होते आणि त्याचबरोबर मुखातून सुद्धा काव्यालंकार उदयाला येत होते. केवळ सोनारीच व्यवसाय केला असं नाहीये, तर त्यांची प्रतिभा सुद्धा आता उदय पाहू लागली होती. परंतु शिवावरची अढळ श्रद्धा कवित्व शक्तीने बहराला येते आहे असा त्यांचा ठाम निश्चय होता. सोनारी जडावाच्या कामातील नैपुण्याने आणि सचोटीच्या व्यवहाराने त्यांचा आता नाव लौकिक झाला होता. सर्वदूर नाव पसरलं होतं. कशात काही म्हणून कमी नव्हतं. आणि अशातच एक घटना त्यांच्या आयुष्यात घडली. अंतर्बाह्य ढवळून काढणारी ही घटना कोणती होती? रोज कसोटीच्या दगडावर सोन्याची परीक्षा करणाऱ्या या नरहरी सोनारांना आज स्वतःच मात्र एका मोठ्या कसोटीला तोंड द्यावं लागलं होतं. पहा, तो प्रसंग आपल्याला ज्ञात आहे, पण थोडा वेगळ्या पद्धतीने मी आज आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करते आहे. नरहरी सोनार नेहमीप्रमाणे दुकानात काम करीत होते. देवगिरीहून एक धनाढ्य सावकार त्यांच्याकडे त्या दिवशी सकाळी सकाळीच आला. फार दिवसांनी त्याला पुत्रप्राप्ती झाली होती. मुलगा झाल्यावर सोन्याचा कमरपट्टा विठ्ठलाला वाहण्याचा नवस त्यांनी बोलला होता आणि तो त्याला पूर्ण करायचा होता. नरहरी सोनारांचं नाव त्यांनी ऐकलं होतं. जडावाच्या नैपुण्यातील त्यांची वाकबगार हे नाव ऐकल्यानंतर तो सावकार त्यांच्याकडे आला होता. सावकाराने नरहरीला विठ्ठला करता कमरपट्टा बनवून देण्यास सांगितलं. व्यवहारी नरहरी सोनार नाही म्हणाले नाही. पहा, विठ्ठलाचा कमरपट्टा बनवून द्यायला सांगितलं. पण आता नरहरी तर कसा आहे? शिवभक्त आहे. पण तो कसा आहे? त्याच्याबरोबर व्यवहारी सुद्धा आहे. त्यामुळे व्यवहारी सोनाराने नाही म्हटलं नाही. आणि पुन्हा दारात आलेलं गिराईक असं सोडायचं तरी कसं, हाही विचार केला. आपण विठ्ठलाचं तोंड पाहत नाही म्हणून काय झालं, कमरपट्टा बनवायला काय हरकत आहे, असा व्यवहारी विचार करून
विचारांती नरहरी सोनार कमरपट्टा बनवायला तयार झाले. परंतु त्यांनी सावकाराला सांगितलं, तुम्ही मंदिरामध्ये जायचं आणि विठ्ठलाच्या कटीचं माप तुम्ही मला आणून द्यायचं, म्हणजे मी कमरपट्टा बनवीन. तो म्हणे, मी आहे व्रतस्थ, गेलो नाही अद्यापि तेथ, एक शंकरा वाचनी दैवत, नाही पाहात दृष्टीसी. सावकार ठीक आहे म्हणाला. सावकाराने मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाच्या कटीचं माप घेतलं आणि पुन्हा नरहरीला आणून दिलं. नरहरीने आपलं कसब पणाला लावलं, सुंदर रत्नजडीत असं कटीसूत्र तयार केलं. सावकार आला, कटीसूत्र पाहून सुखावला, आनंदून गेला. आपलं नवस आज आपल्याला पूर्ण करायला मिळणार यांनी तो सुखावून गेला. कटीसूत्र घेतलं, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेला, विठ्ठलाला भक्तिभावाने नमस्कार केला आणि कटीसूत्र विठ्ठलाला बांधण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो निराश झाला. कटीसूत्र 4 बोटांनी कमी झालं होतं. नवसाचं कटीसूत्र ते विठ्ठलाच्या कटीला तर बरोबर बसलं पाहिजे. सावकार पुन्हा नरहरीकडे गेला. 4 बोटांनी कटीसूत्र वाढवून दे असं म्हणू लागला. नरहरीने त्याला ते तसं करून दिलं. पुन्हा त्यांनी ते कटीसूत्र घेतलं आणि पुन्हा तो मंदिरामध्ये गेला. वाढवलेलं ते कटीसूत्र पुन्हा विठ्ठलाच्या कटीवरती तो बांधू लागला. पण आता काय आश्चर्य वाटलं, तर 4 बोटांनी अधिक झालेलं ते कटीसूत्र जास्तच सैल झालं, मोठं झालं, कमरेतून गळून पडू लागलं. पुन्हा तो सावकार नरहरीकडे गेला, पुन्हा कमी करून देण्यास सांगितलं. असं एकदा नाही, दोनदा नाही, 2-3 वेळेला झाल्यानंतर आता सावकार मात्र पुरता वैतागला. म्हणाला, आता मी दमलो, आता तुम्हीच प्रत्यक्ष जाऊन विठ्ठलाच्या कटीचं माप घ्या आणि मापानुसार कटीसूत्र मला तयार करून द्या. नरहरी म्हणाले, मी विठ्ठलाचं तोंड सुद्धा पाहत नाही आणि पाहणार नाही. आता सावकाराला मोठा प्रश्न पडला, काय करावं. शेवटी तिथे जमलेल्या कोणीतरी एक तोडगा काढला. विठ्ठलाचं तोंड बघायचं नसेल तर ठीक आहे, पण डोळ्यावरती पट्टी बांधून तुम्हाला मंदिरात जाता येईल आणि विठ्ठलाच्या कमरेचं माप तुम्हाला घेता येईल. त्या माणसाने सांगितलेला हा पर्याय, सुचवलेली युक्ती नरहरींना पटली आणि मग नरहरींच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आली. आणि असे डोळे बांधलेल्या अवस्थेमध्ये नरहरी त्या पंढरपूर क्षेत्रातून म्हणजे मल्लिकार्जुनाच्या मंदिरापासून त्या मुख्य विठ्ठलाच्या मंदिराकडे जात आहेत. रस्त्याने गर्दी आहे, कोणी आश्चर्यचकित होऊन पाहत आहे, तर कोणी हसून त्यांची चेष्टा सुद्धा करत आहे. पण नरहरींचा हा कट्टरपणा पाहिल्यानंतर सावकाराला क्षणात असं वाटलं मनात की आपलं निदान काम तरी पूर्ण होईल. आणि मग त्याच्या हाताला धरून नरहरीने विठ्ठल मंदिरात प्रवेश केला आणि माप घेण्यासाठी त्यांनी विठ्ठलाच्या कटीला स्पर्श केला आणि तो स्पर्श त्या क्षणी त्यांच्या अंगावर असा सर्कन काटा आला. माप घेण्यासाठी त्यांनी त्या विठ्ठलाच्या कटीला स्पर्श करताच त्यांना त्या पाषाणामध्ये काहीतरी चैतन्य असल्याचा भास झाला. त्यातलं चैतन्य त्यांना क्षणात जाणवलं. क्षणभर त्यांनी सर्व दूर त्या विठ्ठलाच्या मंदिरावर हात फिरवून पाहिला. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा त्यांनी हात फिरवला. तर हाताशी काय आलं, व्याघ्र चर्म, रुद्रमाळा, डमरू, त्रिशूल, हा तर आपला शिवशंकर. पुढे पाहतात त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली. पट्टी काढली, पाहतात तो विठ्ठल कमरेवरती हात ठेवून उभा. पुन्हा त्यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. पुन्हा पाहतात
तर तोच शिवशंकर. एकदा शंकर, पट्टी काढली की विठ्ठल, डोळ्यावर पट्टी बांधली आहे शंकर, शंकर विठ्ठल, विठ्ठल शंकर, असं एकदा नाही अनेकदा झालं. आणि नरहरीना त्या क्षणी साक्षात्कार झाला की शंकर आणि विठ्ठल इथून तिथून एकच आहेत. परमेश्वर इथून तिथून एकच आहे. आपणच त्यांच्यात भेद मानत असतो. आत्मसाक्षात्काराचा हा क्षण त्यांनी त्या विठ्ठलाच्या मंदिरात त्या क्षणी अनुभवला. त्यांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा तो क्षण होता. आयुष्यातील सारा अट्टहास, कट्टरपणा आज गळून पडला होता. नरहरींचं मन विशाल होत होतं. अट्टहासाकडून समन्वयाकडे ते जात होतं. एकांतिक असलेला हा शिवभक्त आज सर्वाभूती परमेश्वराची प्रचिती अनुभवत होता. अवघ्या बाही व्योम कवळल्याचा आनंद तो अनुभवत होता. आनंद आनंद नित्य परमानंद, ध्यानी चरणाविंद शिवाधिक. तोची उभा हरी पंढरी नायक, पाहता सम्यक सुख वाटे. पाहता पाहता त्यांच्या दृष्टीसमोरचा शिवशंकर विठ्ठलात समन्वित झाला होता. आणि तो विठ्ठल, तो तर त्या चराचराला व्यापून उरणाऱ्या जगापेक्षा सुद्धा मोठा झाला होता. परमेश्वर प्रेमाचा गुणाकार नरहरी आज अनुभवत होते. सुखाची विश्रांती, सुख आले भेटी, प्रेम दुणावे पोटी ओसंडले. सावळे सगुण, साजिरे निर्गुण, पाहता आनंद पूर्ण होय. असा अनुभव त्यांची काव्य प्रतिभा सुद्धा घेत होती. बाहेर आणि आत त्यांना प्रकाशच प्रकाश दिसत होता. अशा प्रकारे नरहरीच्या मनातील द्वैत भाव नष्ट करण्यास विठ्ठलाने आपल्या शिरी शिवलिंग धारण केलं, असं महिपतींनी आपल्या अभंगात वर्णिलेलं आढळतं. आता या कथेमागील तत्व काय होतं हे थोडंसं आपण समजावून घेऊयात. अशा प्रकारे नरहरीना हरी आणि हर या ऐक्याची प्रचिती आली. हे कथेतून तर आपल्याला समजलं, पण हा कथा भाग सांगण्यासाठी महिपतीने तो का बरं वर्णिला असावा? किंवा हा खरंच घडलेला प्रसंग आहे का फक्त वर्णन आहे? त्याबद्दलही काही माहिती आपण सांगूयात. की 15व्या शतकामध्ये संत एकनाथांनी एक रूपक रचलं आणि त्यामध्ये विठ्ठलाने आपल्या अंगावरती हे भक्तरूपी अलंकार कोणकोणते घातले, धारण केले, त्याचं वर्णन केलेलं आढळतं. कटीसूत्र कटेवरी, तो हा सोनार नरहरी. या कथेमागे संत नामदेवांच्याही अभंगामध्ये आधार आढळतो. एक तत्व त्रिभुवनी, दुसरे न धरी तू मनी. म्हणे का नरहरी नारायण, मग तुझं गांजील कवण. त्रिभुवनात एकच तत्व आहे आणि ते नरहरी सोनाराने ओळखलं आहे. त्यामुळेच ते नारायण असं म्हणू लागले. संत नामदेवानी सुद्धा एक तत्व मनी धरा असा उपदेश करताना नरहरींचंच उदाहरण दिलेलं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे संत नरहरींच्या कटीसूत्रेतील येथील तत्वाला नामदेवांच्या अभंगातून सुद्धा आपल्याला आधार मिळालेला दिसतो. स्वतः नरहरी सोनार, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा असे समजून नरहरी सोनार न देखे द्वैत, अवघा मूर्तिमंत एक रूप असा खुलासा करताना आढळतात. विठ्ठलाचं तोंड सुद्धा न पाहणाऱ्या नरहरींना परमेश्वराचं खरं स्वरूप कळून आलं. ते हरिहर ऐक्य भावाने विठ्ठलाचे निस्सीम भक्त झाले. हा त्यातील खरा तथ्यांश आहे. हेच त्यांच्या जीवनाचं साफल्य आहे.
विठ्ठलाला खऱ्या अर्थानं त्यांनी आता समजून घेतलं होतं, अनुभवलं होतं. आणि हा शिवभक्त आता विठ्ठल भक्ताच्या मांदियाळीमध्ये सामावून गेला होता, एकरूप झाला होता. येणारा प्रत्येक दिवस त्यांच्या नवीन अनुभूतीचा त्यांना वाटत होता. पहा, तेच पंढरपूर, तीच चंद्रभागा, तोच मल्लिकार्जुनाचा गाभारा, तोच शिवशंकर. आता सगळ्या वाटा मात्र विठ्ठल मंदिराकडे जाऊन पोहोचल्या होत्या. अनेक रूपातला विठ्ठल त्यांच्या मनी मानसी दिसामासानी मोठा होत होता. नरहरी सुद्धा मोठे होत होते. त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होत होते. सारे भेद गळून पडले होते. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, नामदेव, आणखी या सगळ्यांना अजून एक गोपाळ सवंगडी मिळाला होता. निवृत्तीनाथांच्या काल्याच्या अभंगामध्ये सुद्धा नरहरींचं नाव आता आवर्जून येऊ लागलं. ज्ञानदेव सोपान, विसोबा खेचर, नरहरी सोनार नाच ताती. नामदेवांच्या कवित्वाबरोबरच नरहरींचं नाव येऊ लागलं. नामदेव तीर्थयात्रेहून आल्यानंतर नरहरी त्यांना प्रेमभराने भेटले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान खेचर, नरहरी सोनार आदी करोनी. समस्त भक्त मिळाले लोटांगणी, आलिंगन देती नामयासी. नामयाच्या या समाराधनी प्रसंगी नरहरी आले होते. संत मंडळांमध्ये आता वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांना प्राप्त झालं होतं. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घातली गेली. आपल्या मुलाचं नाव सुद्धा त्यांनी नारायण असंच ठेवलं. आणि मालू हा त्यांचा दुसरा मुलगा होता. स्वकर्माला आलेल्या स्वकर्तव्याचं आचरण करीत त्यांनी परमार्थाची उच्चता प्राप्त केली. आपल्या सुवर्णकाराचा व्यवसाय अध्यात्म स्वरूप केला. आणि मग देवा तुझा मी सोनार असं म्हणत सोन्याच्या व्यवहाराबरोबरच रामनामाच्या सोन्याचा व्यवहार त्यांनी केला. काव्य आणि तत्वज्ञान, प्रपंच आणि परमार्थ, प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा सुंदर मेळ त्यांनी साधला. हरी आणि हर यांचा समन्वय साधला. जीवन कृतार्थ झालं, जीवन साध्य पूर्ण झालं. रामनामाचं पोतडीभर सोनं घेऊन ते आता पैल थडी पोचले. कुठलेच माया मोह पाश शिल्लक राहिले नव्हते. जीवन कार्याची सांगता झाली होती. त्यांनी समाधीची तयारी केली. आणि बघता बघता नरहरी सोनारांचा देह स्थूळ जणू काही कटिगुप्त झाला. नामदेव त्यावेळी जवळच होते. ते म्हणाले, हाहाकार झाला मानवा दानवी, ऋषी पाही देवादिकी. नरहरी बैसला हरी कटिस्थानी, पाहती लोचने संत मेळे. नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी, नरहरी वनमाली एक जाभला. ज्या कटीसूत्राच्या प्रसंगाने नरहरीना हरिहर ऐक्याचा साक्षात्कार झाला, त्याची आठवण म्हणूनच की काय, जणू विठ्ठलानेच त्यांना आपल्या कटीस्थानी स्थान दिलं. एकनाथ महाराज म्हणतात, कटीसूत्र कटावरी तो हा सोनार नरहरी. सोन्याचे आणि काव्यरूपाचे अलंकार घडवता घडवता नरहरी महाराज स्वतःच विठ्ठल कटीचा अलंकार होऊन बसले. एक जीवन कृतार्थ झाले. त्यांच्या समाधी वेळचा एक प्रसंग फक्त आपल्याला मी सांगू इच्छिते. प्रसिद्ध अभंग आहे त्यांचा, त्यांनी आपण शेवट करूया. की ज्याप्रमाणे त्यांच्या संत सांगातीने आपापल्या व्यवसायातील आयुध उपकरणांनी परमार्थाशी नातं जोडलं होतं. सावतामाळी काय म्हणायचा पहा, आमुची माळियाची जात, ऊस लावू बागायत. आणि अशाच प्रकारचा एक दृष्टांत देऊन नरहरी सोनारांनी सुद्धा आपल्या अध्यात्माचं प्रमेय रचलं होतं. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देह बागे सरी जाण,
अंतरात्मा नाम सोने. त्रिगुणाची करोनी मूस, आत ओतिला ब्रह्मरस. जीव शिव करुनी फुंकी, रात्रंदिवस ठोका ठोकी. विवेक हातोडा घेऊनी, काम क्रोध केले चूर्ण. मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी. ज्ञान ताजवा घेऊनी हाती, दोन्ही अक्षरे जोखिती. खांदा वाहुनी पोतडी, उचले पाऊल पैल थडी. नरहरी सोनार, हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस. याचा सारांश आपल्याला असा सांगता येईल की व्यवहारातील देणं घेणं म्हणजे नाम. देहाच्या बागेसरीत राम नामाचं सोनं त्रिगुणाच्या मुशीमध्ये अडकवायचं आणि त्या ब्रह्मरसाची मी ठाकाठोक करतो असा हा नरहरी म्हणतो. नामस्मरण मी कधीच सोडत नाही. मन बुद्धी रूपी कातरीमध्ये नामाचं सोनं चोरतो. ज्ञानरूपाच्या तराजूमध्ये राम नाम जोखतो. खांद्यावरती पुण्याईची पोतडी घेतो आणि मुक्त होतो. असा हा भाव भक्ती गर्भ हा जो हा जो मनाचा नरहरी आहे तो रात्रंदिवस फक्त भजनच करतो. आणि भजन हे कसं असतं, न संपणारं असतं. ते मुक्तीनंतर सुद्धा चालूच असतं. पहा, शेवटचा प्रसंग फक्त सांगते. बघता बघता नरहरी महाराजांचा हा ज्ञानदीप वैकुंठीच्या तयारीला लागला. नरहरी देवा समीप आले. देवाच्या वियोगाचं शल्य तर पोटी आहेच, तर भक्ताच्या वियोगाच्या शल्याने देवाचे नेत्र सुद्धा आता पाझरू लागले होते. नरहरी वदन पाहुनी कुरवाळी, घळघळा ढाळी अश्रुपात. अशी देवांची स्थिती झाली. देव विव्हल झाले. देवानी भक्तासाठी जणू सगुणाचं रूप धारण केलं. देवाच्या तोंडून सुद्धा अडखळत अडखळत वाणी द्रवू लागली. आयुष्याचा झरा तुझा बा आटला. नरहरी आयुष्याचा झरा तुझा बा आटला, शोक बा दाटला हृदयासी. नरहरी तुझा दिवस आता ठरला आहे. नरहरीने पांडुरंगाच्या दृष्टीला दृष्टी मिळवली, भिडवली. दोघांच्याही नयनातून घळघळा अश्रू वाहत होते. अद्वैताचा जनकही द्वैताच्या माध्यमात अश्रू ढाळत होता. नरहरीच्या नयनातून प्रेम रस झरत होता. याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तो दिवस जवळ येऊन ठेपला. माघ वद्य तृतीया, एक महन मंगल दिवस. नरहरीने चंद्रभागेत स्नान केलं. माऊलीला साष्टांग प्रणिपात केला. मल्लिकार्जुन मंदिरी जेवून शिवशंकराला नमस्कार केला. घरच्या लोकांचा निरोप घेतला. जणू गावीच चाललेला आहे, पण आता मात्र कधीच परत न येण्यासाठी. समवेत सकल संतांचा मेळा. नामदेवानी नरहरीचा हात हातात घेतला. पांडुरंगाच्या समोर नरहरी उभे राहिले. नयनाश्रू ओघळत होते. एवढ्यात पांडुरंगाच्या मस्तकावरील देवरायांना त्यांनी नमस्कार केला. चरणावर मस्तक ठेवलं. सारा देहभाव समर्पित केला. नरहरी महाराजांची प्राणज्योत विठुरायाच्या कटीमध्ये समाप्त झाली. नरहरींचा नरदेह नारायण झाला. भक्ती चैतन्य पांडुरंगात सामावून गेलं. ज्ञानराजाने इंद्रायणी तीरी संजीवन समाधी घेतली. नाथरायांनी गंगापायीशी संगमित एकत्रित होऊन जीवनरूप घ्याल. मायमुक्ता विजेशी एकरूप झाली. तुकोबा राय सदेह वैकुंठाला गेले. नामदेव राय सहकुटुंब देवाची पायरी होऊन राहिले आणि नरहरी महाराज देवाच्या कटीस्थानी विसावले. चमत्कारालाच चमत्काराचे दर्शन झाले. भक्तीचे असे हे मधुर रूपडे देवाशी एकरूप झाले.
ज्ञानदेवादी संत मालिकेतील हा हिरा प्रातस्मरणीयच नाही तर अखंड स्मरण करावं असाच आहे. त्यांचा तो सांगावा एकच वाक्यात सांगू इच्छिते. विचार आचरण्यात सर्वांचंच कल्याण आहे. तो आपण यथामती यथाशक्ती प्राणपणाने आचरण्याचा जरूर प्रयत्न करूयात आणि इथेच नरहरी सोनाराला साष्टांग प्रणाम करूयात आणि थांबूयात. धन्यवाद.